हाय फ्रेंड्स, एसपीके अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश 30 आणि इंग्लिश 40चे महत्त्वपूर्ण असे 50 प्रश्न पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, रॉम स्टँड फॉर. रॉमचं या ठिकाणी आपल्याला त्यांनी फुल फॉर्म विचारला आहे. रॉम म्हणजे काय? रीड ओनली मेमरी. आणि रॅम, दुसरा आहे रॅम म्हणजे रँडम ॲक्सेस मेमरी. नेम फॉरनर ऑफ इंटरनेट पहा. रेम फॉरनर ऑफ इंटरनेट मीन्स ARPANET. LED मीन्स, आता या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे LED चा लॉंग फॉर्म. LED मीन्स लाईट इमिटिंग डिओड. लाईट इमिटिंग डिओड. इट इज नॉट पॉसिबल मेक करेक्शन युझिंग कॉम्प्युटर्स. फॉल्स. कॉम्प्युटरमध्ये आपण करेक्शन करू शकत नाही. हे काय आहे? टोटली फॉल्स आहे. Ctrl+P यूज फॉर. आपण Ctrl+P कशासाठी यूज करतो? प्रिंट अ फाईल. डॅश डॅश इज द शॉर्टकट की टू सेंटर अलाइन. सेंटर अलाइनची शॉर्टकट की काय? Ctrl+E. Ctrl+V कमांड यूज इन वर्ड. आता पहा, आपण Ctrl+ ही जी कमांड आहे, आपण ही कमांड वर्डमध्ये कशासाठी वापरतो? पेस्ट. विच कमांड कॅन बी यूज टू रीच अ स्पेसिफिक पेज डायरेक्टली. एखाद्या स्पेसिफिक पेजवर डायरेक्ट जाण्यासाठी आपण कशाचा यूज करतो? गो टू. हाऊ टू इन्सर्ट अ टेक्स्ट बॉक्स इन अ डॉक्युमेंट. डॉक्युमेंटमध्ये आपण टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट कसा करू शकतो? या ठिकाणी 4 पर्याय दिले. त्यापैकी आपल्याला योग्य अशी प्रोसेस निवडायची. तर पहा, सर्वप्रथम इन्सर्टमध्ये टेक्स्ट, त्यानंतर टेक्स्ट बॉक्स. त्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. पहा, आपण जर इन्सर्टमध्ये गेलो तर इन्सर्टमध्ये गेल्यानंतर त्यानंतर आपल्याला काय करायचे? ॲट टेक्स्ट बॉक्स, तो जो टेक्स्ट त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय निवडायचं आहे? आपल्याला पाहिजे तो टेक्स्ट बॉक्स. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा कसा आहे? अगदी बरोबर आहे. अ सिलेक्टेड टेक्स्ट दॅट इज रेज अबव द बेसलाइन इज नोन ॲज काय? सुपरस्क्रिप्ट. इच एक्सेल फाईल इज कॉल्ड ॲज वर्कबुक बिकॉज. प्रत्येक जे एक्सेलची फाईल असते त्याला आपण काय म्हणतो? वर्कबुक. का? कारण त्याच्यामध्ये काय असतात? मेनी शीट कंटेन्स असतात. इट कंटेन्स मेनी शीट. डॅश डॅश टाइप्स ऑफ ओरिएंटेशन आर अवेलेबल इन MS एक्सेल. MS एक्सेलमध्ये ओरिएंटेशनचे किती टाईप अवेलेबल आहेत? 2. एक आहे पोर्ट्रेट आणि दुसरा आहे लँडस्केप. वी कॅन ॲड बुलेट्स बिफोर अ लिस्ट इन अ एक्सेल. पहा, लिस्ट बिफोर म्हणजे लिस्ट एक्सेल ॲड करण्यापूर्वी लिस्टमध्ये आपण बुलेट ॲड करू शकतो का? फॉल्स. आपण ॲड करू शकत नाही. आधी लिस्ट, त्यानंतर बुलेट्स. ॲट द लेफ्ट साइड ऑफ द झूम स्लाइडर वी सी डॅश डॅश बार. झूम स्लाइडचा जो लेफ्टची बाजू आहे या ठिकाणी आपल्याला कोणता बार दिसतो? तो दिसतो, त्याला आपण म्हणतो स्टेटस बार. वेअर वी फाइंड द स्टेटस बार इन MS एक्सेल 2010. MS एक्सेल 2000 मध्ये हा लेफ्ट स्टेटस बार आपल्याला कुठं पाहायला भेटतो? तो भेटतो आपल्याला ॲट द बॉटम ऑफ MS एक्सेल विंडो. जो बॉटम साईज आहे MS एक्सेल विंडोची, त्या ठिकाणी वरती आपल्याला स्टेटस बार पाहायला मिळतो. हिडर अँड फुटर ऑप्शन इज गिवन इन डॅश डॅश टॅब. हिडर आणि फुटर ऑप्शन हा नेहमी इन्सर्ट टॅबमध्ये दिलेला असतो. मॅक्झिमम झूम अवेलेबल इन पॉवर पॉईंट इज 400. पहा, मॅक्झिमम झूम किती आहे? 400 आणि मिनिमम झूम आहे 10. हे लक्षात असू द्या. मिनिमम झूम किती आहे? 10. इन पॉवर पॉईंट फॉन्ट कलर इज इनसाइड डॅश डॅश ग्रुप इन होम टॅब. पहा, आपल्याला काय विचारलं? फॉन्ट कलर. फॉन्ट कलर कशामध्ये मिळणार? फॉन्टमध्ये. फ्रॉम विच टॅब वी कॅन इन्सर्ट अ व्हिडिओ. पहा, आपल्याला इन्सर्ट व्हिडिओ करण्यासाठी कोणत्या टॅबचा उपयोग करावा लागेल? इन्सर्ट टॅबचा. मित्रांनो, व्हिडिओ हे जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून त्यांनाही याचा उपयोग होईल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. In dash dash we can see all the slides in the presentation file in thumbnail view. पहा, काय विचारलं? in dash dash we can see all the slide in the presentation file in thumbnail view the slide pane. आपण कुठे पाहू शकतो? all presentation file slides pane. memory management is performed by. मेमरी मॅनेजमेंट कशावर परफॉर्म करते? OS वर. जे आपले ऑपरेटिंग सिस्टीम आहे, हे ऑपरेटिंग सिस्टीमवर मेमरी मॅनेजमेंट परफॉर्म करते. डॅश डॅश इज ॲक्रोनम फॉर द ॲड्रेस वेब पेज. ॲड्रेस पेजचा ॲक्रोनम आहे URL. URL म्हणजे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. हाही लॉंग फॉर्म लक्षात असू द्या. युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. PDF फाईल फॉर्मॅट वॉज इन्व्हेंटेड बाय ॲडोब. हा जो PDF फाईल फॉर्मॅट आहे हा कोणी इन्व्हेंट केलेला आहे? ॲडोबने.
कॉम्प्युटर डज नॉट हॅव इमोशन्स, 4 पर्याय दिले त्यापैकी इमोशन्स, कॉम्प्युटरला इमोशन्स नसते. द मेन स्क्रीन ऑफ विंडोज 7 इज कॉल्ड ॲज डेस्कटॉप, जी विंडोची 7ची जी मेन स्क्रीन आहे तिला आपण काय म्हणतो, डेस्कटॉप. विच ऑफ द फॉलोइंग इज द सर्च इंजिन, खालीपैकी सर्च इंजिन कोणतं आहे, गुगल. डॅश डॅश इज युनिट ऑफ कॉम्प्युटर मेमरी, कॉम्प्युटर मेमरी कशामध्ये मोजतात, बाईट्समध्ये. ANSI स्टँड फॉर अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. ऑप्शन 3 अमेरिकन नॅशनल स्टँडर्ड इन्स्टिट्यूट. एक्सटेन्शन ऑफ एक्झिक्युटेबल फाईल .exe. इंटरनल मेमरी इज ऑल्सो कॉल्ड प्रायमरी मेमरी. इंटरनल मेमरीला आपण काय म्हणतो, प्रायमरी मेमरी. आणि सेकंडरी मेमरी म्हणजे काय झाले आपले, हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, फ्लॉपी डिस्क, या सर्वांना आपण सेकंडरी मेमरी म्हणतो. द स्पेलिंग मिस्टेक आर अंडरलाईन बाय डॅश डॅश कलर लाईन्स, द स्पेलिंग मिस्टेक आर अंडरलाईन बाय रेड कलर लाईन्स. कंट्रोल+S पहा, ही जी शॉर्टकट की आहे त्याचा उपयोग होतो आपल्याला सेव्ह डॉक्युमेंट, लक्षात असू द्या या ठिकाणी सेव्ह ॲज आणि सेव्ह डॉक्युमेंट दिले, कंट्रोल+S ओनली सेव्ह. दिस इज नॉट अ फॉन्ट टाईप, खालीपैकी कोणता फॉन्ट टाईप नाही आहे, तर जो बोल्ड आहे हा काय फॉन्ट टाईप नाही आहे. यू कॅन क्रिएट डॉक्युमेंट टाईप ऑफ फाईल बाय युझिंग वर्ड प्रोसेसर, ट्रू. डॅश डॅश ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ टाईप ऑफ पेज मार्जिन, खालीपैकी पेज मार्जिन कोण नाही आहे, तर सेंटर. त्यापैकी राईट, लेफ्ट, टॉप हे सर्व पेज मार्जिन आहे, तर सेंटर हे काय अलाइनमेंट आहे, काय ही अलाइनमेंट. एकूण 5 प्रकारचे अलाइनमेंट आहेत. डॅश डॅश ॲप्लिकेशन इज मोस्ट सुटेड फॉर अ बार चार्ट, तर स्प्रेडशीट. बार चार्टसाठी कोणतं ॲप्लिकेशन वापरतो आपण, स्प्रेडशीट. In MS Excel 2010, there are dash dash rows in one worksheet. 1,48,576 rows in a one worksheet. Where you find the group scale to fit in MS Excel 2010. पहा, आपण जी प्रिंट काढणार आहोत किंवा जे पेज आहे हे आपल्याला फिट करायचं असेल तर त्यासाठी आपण कोणत्या ऑप्शनमध्ये जातो, पेज लेआउट टॅब. कोणत्या, पेज लेआउट टॅब. इन MS Excel 2010 विच ग्रुप कंटेन्स द ऑटोसम ऑप्शन. MS एक्सेलमध्ये असा कोणता ग्रुप आहे त्याच्यामध्ये ऑटोसम ऑप्शन हा कंटेन्स केलेला आहे, तर तो आहे एडिटिंग ग्रुप. इन एक्सेल टाइप्स ऑफ सॉर्टिंग आर, एक्सेलमध्ये टाईपचे किती सॉर्ट आहेत या ठिकाणी दिलेलं बघा. हे 4 पर्यायापैकी जो 3rd नंबरचा आहे, असेंडिंग टू डिसेंडिंग मीन्स A to Z आणि डिसेंडिंग टू असेंडिंग मीन्स Z to A. इन पॉवर पॉइंट default width of the slide dash dash inches 10 inches. We can change the slide background only of one slide out of all the slide, true. Next question, background command group is in dash dash tab. Design tab मध्ये background command हा ग्रुप असतो. The selected design themes can be applied to, आपण जी सिलेक्ट करतो डिझाईन ती कुठे अप्लाय करू शकतो आपण, या ठिकाणी 4 पर्याय दिले त्यापैकी 4ही ठिकाणी. फर्स्ट टू ऑल स्लाइड्स, टू करंट स्लाइड्स, टू ऑल न्यू प्रेझेंटेशन, म्हणजे सर्वला आपण डिझाईन थीम काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 ऑल ऑफ दीज. अरेंज कमांड इज अवेलेबल इन डॅश डॅश ग्रुप इन पॉवर पॉइंट. अरेंज कमांड डॅश ड्रॉइंग. अरेंज कमांड इज अवेलेबल इन कोणत्या ग्रुपमध्ये आहे, ड्रॉइंग ग्रुपमध्ये. डॅश डॅश आर 2 इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ ईमेल. पहा, ह्यापूर्वी सुद्धा आपला एक ईमेलचा स्वतंत्र असा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो पहा. त्यामध्ये आपण ईमेलची सविस्तर माहिती दिलेली आहे की ईमेलची स्थापना कोणी केली, कधी केली, त्यापासून ईमेलचे पार्ट. तर या ठिकाणी पहा, सब्जेक्ट अँड बॉडी हे ईमेलचे काय आहेत, 2 प्रमुख प्रकार आहेत. ए डॅश डॅश इज अ प्रोग्राम दॅट प्रोव्हाइड्स टूल्स फॉर ॲसेसिंग वेबसाईट. कोणता प्रोग्राम आपल्याला वेबसाईटचं प्रोव्हाइड करतो, तो कोणता आहे, तो वेब ब्राउझर. कॉम्प्युटर कॅन थिंक ऑफ इट्स ऑन फॉल्स. कॉम्प्युटर स्वतः विचार करू शकत नाही, आपण ज्याला ज्या पद्धतीने इनपुट देऊ त्या पद्धतीने तो काय करतो, प्रोसेस करतो. रॅम इज अ डॅश डॅश मेमरी. रॅम इज अ होलाटाईल मेमरी. 1024 gigabytes means 1 terabyte. 1024 gigabytes means 1 terabyte. मित्रांनो, आपण चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.